तर कसं काय मित्रांनो, जय श्रीराम. नमस्कार मित्रांनो, माझं नाव श्रेयस. तुम्ही पाहतात ST श्रेयस ब्लॉग्स या चॅनलवरती तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण आलेलो आहोत लाडखेड येथील, जे की जुनं आपलं रेल्वे स्टेशन होतं. आता त्या ठिकाणी नवीन बनणार आहे. तिथं नाही बनत असून आता बनायजवळ या ठिकाणी रेल्वे स्टेशन राहणार आहे. तुम्ही या ठिकाणी बघू शकता, काही अशा प्रकारे रेल्वे स्टेशनचं काम चालू आहे. इकडे दाखव. आता सध्या उभा आहे जुन्या रेल्वे पटरीवर. या ठिकाणी बघू शकता तुम्ही, ही अशी काहीशी पटरी गेलेली आहे खालतून, आणि या ठिकाणी नवीन रेल्वे स्टेशनचं काम चालू आहे. काही अशा प्रकारे काम चालू आहे या ठिकाणी. इथं तुम्ही बघू शकता, काही अशा प्रकारे पोल्स वगैरे आलेले आहे, जे की पटरी खाली राहत असते. मागच्या बारीनं जे जुनी ट्रेन होती तिथं लोखंडी वापरण्यात आले होते. तुम्ही बघू शकता, काही अशा प्रकारे या ठिकाणी लोखंडी वापरण्यात आलेले आहे. आणि आता काही अशा सिमेंटचे पोल्स वगैरे आहे. चला तुम्हाला डिटेलमध्ये दाखवतो. ते काही अशा प्रकारे सिंगल रेल्वेचे आहे आणि या ठिकाणी डबल रेल्वेचे आहे. तुम्ही बघू शकता, एकाच याच्यावर दोन रेल्वे राहणार आहे. पटऱ्या राहणार आहे या ठिकाणी. आणि असं काहीसं या ठिकाणी रेल्वे प्लॅटफॉर्म राहणार आहे. आणि त्या साईडला तुम्ही बघू शकता, इथे आपलं पेट्रोल पंप आहे, जे की लाडखेडचा आहे. आणि या साईडला इकडं ट्रेन गेलेली आहे. काही अशा प्रकारे या ठिकाणी राहणार आहे प्लॅटफॉर्म. तर चला तुम्हाला जवळून दाखवतो. तर भावांनो, या ठिकाणी तुम्ही बघू शकता, अशी काहीशी या ठिकाणी पूर्ण लावण्यात आलेलं आहे आणि एका साईडचं बाकी आहे. काही अशा प्रकारे या ठिकाणी पण आणून ठेवलेले आहे. आता थोडंफार काम बाकी आहे इथचं. हे पण लागून जाते, कारण की या ठिकाणी लांग वगैरे या ठिकाणी खोदत आहे. काही अशा प्रकारे लांग खोदत आहे. नंतर आपण हे पूर्ण असं लेवल करते, त्याच्यानंतर या ठिकाणी ते लावायचं काम करते. आणि असा काहीसा रोड बनवलेला आहे, तुम्ही बघू शकता. मंदातनी सेंटरहून ट्रेन जाणार आहे आपल्या लाडखेडमध्ये. या ठिकाणी काही अशा प्रकारे प्लॅटफॉर्म राहणार आहे. तर चला मग आपण समोर जाऊया, तुम्हाला दाखवतो आणखी काही नवीन अपडेट्स आहे का. तर चला मग. तुम्ही या ठिकाणी पण बघू शकता, काही अशा प्रकारे जागेची मोजणी वगैरे केलेली आहे. इथं या ठिकाणी काहीसं असं चुन्यानं आखलेलं आहे. इथं पण काहीसं राहणार आहे, जे की इथचं काम चालू व्हायचं आहे. काही अशा प्रकारे इथं पण राहणार आहे. आणि या ठिकाणी पण बिल्डिंग बनलेली आहे. सध्या आपल्याला माहीत नाही हे नेमकी कायची आहे. समोर स्पष्ट होईलच समजा. तर चला आपण तुम्हाला आणखी दुसरं काही नवीन दाखवतो. या ठिकाणी असं काहीसं काम आहे. या ठिकाणी बघू शकताय, काही अशा प्रकारे जुना रेल्वेचा पूल होता, जे की छोटंसं आहे. आणि त्याच ठिकाणी आता नवीन रेल्वे जाणार आहे. त्याच्यामुळं तुम्ही बघू शकता, किती मोठा असा या ठिकाणी पूल वगैरे बनवलेला आहे, जे की कॅनॉलचा रूळ असतो ते याच्या खालून गेलेला आहे. अशा प्रकारे काहीसे या ठिकाणी वावर आहेत, त्याला कॅनॉलचं पाणी मिळावं. या ठिकाणी पुलाचं काम वगैरे झालेलं आहे. वरतून अशी ट्रेन जाणार आहे सेंटरमधून. तुम्ही बघू शकता, गिट्टीचे ढिगं वगैरे सुद्धा आलेले आहे आणि रेल्वेच्या पटऱ्या पण आलेल्या आहे. खूप असं वेगात या ठिकाणी काम चालू आहे. या ठिकाणी बरंचसं काम झालेलं आहे. 70 ते 80% काम झालेलं आहे. बाकीचं 20% या ठिकाणी काम बाकी आहे, जे की या ठिकाणी प्लॅटफॉर्म वगैरे बनणार आहे. काही अशा प्रकारे राहणार आहे. तर चला मग आता समोरील तुम्हाला ब्लॉग्समध्ये दाखवतो. काही अशा प्रकारे या ठिकाणी रेल्वेच्या पटऱ्या आलेल्या आहे आणि खालचे पोलसुद्धा आलेले आहेत, जे की तुम्हाला आत्ता मी दाखवलं. काही अशा प्रकारे या ठिकाणी पूर्ण असं रेल्वेचं साहित्य आलेलं आहे. साईडला बघू शकता, काही अशा प्रकारे नालीचं काम झालेलं आहे आणि या साईडला बाकी आहे. इथपर्यंत काम झालेलं आहे. असं काहीसं या ठिकाणी पण होणार आहे. तुम्ही बघू शकताय, काही अशा प्रकारे सूरज एकदम पूर्ण असं माहोल वातावरण आहे या ठिकाणी. खूप भारी वाटत आहे, व्यू भारी येत आहे इथला. तर चला तुम्हाला समोर पण दाखवतो अजून काही आहे का. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता, पाड वगैरे खोदून या ठिकाणी पूर्ण असं लेवल केलेलं आहे. आणि इथलं बरंचसं काम झालेलं आहे, बरंच आणखी बाकी आहे. ते पण तुम्हाला लेटेस्ट पुढच्या अपडेटमध्ये तुम्हाला कळून जाईल. तर मित्रांनो, आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. चला तुम्हाला आता समोर दाखवतो आणखी. तर मित्रांनो, आता आपण आलेलो आहोत रेल्वे स्टेशनहून 2 ते 3 किलोमीटर अंतरावर. या ठिकाणी पण पुलाचं काम चालू आहे.
तुम्ही बघू शकताय काही अशा प्रकारे पुलाचं काम चालू आहे. या ठिकाणी ढीग वगैरे मुरमाचे आणून टाकलेले आहे. असं काहीचं काम चालू आहे. या ठिकाणी बघू शकता इथं पण छोटूसा असा नाला वगैरे आहे. त्याच्यामुळे या ठिकाणी पुलाचं काम चालू आहे. अशा प्रकारे काम चालू आहे रेल्वेच्या पुलाचं. आणि या साईडला पण चालू आहे. खूप फास्ट असं काम चालू आहे या ठिकाणी. तर मित्रांनो, या ठिकाणी बघू शकताय काही अशा प्रकारे इथे बिल्डिंग अशी बांधण्यात आलेली आहे. मला माहिती नाही हे इथं काय राहणार आहे, अजून काही स्पष्ट नाही आहे. त्याच्यामुळं मी सांगत नाही तुम्हाला. नंतरच्या अपडेटमध्ये आपल्याला माहीतच पडेल. समोर पण काम झालेलं आहे. ते तुम्हाला पुढच्या अपडेटमध्ये ते तुम्हाला दाखवणार आहे. काही अशा प्रकारे खूप छान पद्धतीनं असं लेटेस्ट तुम्हाला अपडेट या आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे. तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अशा नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय श्रीराम.